नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतोय की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक डिप्रेशन तयार झालं आहे. जे डिप्रेशन लवकरच दक्षिण भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. या डिप्रेशनचा मार्ग भारतीय हवामान खात्याने श्रीलंकेच्या दिशेने दाखवला आहे. त्यामुळे भारताच्या किती भागावर हा परिणाम करेल हे बघावं लागणार आहे. संपूर्ण भारताचा जर आपण एकत्रित अंदाज बघितला तर बहुतांश राज्यांमध्ये उत्तरेला धोक्याचा प्रभाव अजून कायम आहे. तर मध्य भारतासहित उत्तरेकडील बहुतांश राज्यात थंडीची लाट देखील आहे. अगदी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागापर्यंत ही थंडीची लाट आहे. मात्र दक्षिणी राज्य आणि महाराष्ट्र, गुजरात या ठिकाणी अजून थंडीचा किंवा धुक्याचा प्रभाव जाणवत नाही. जवळपास पुढील 48 तास हे वातावरण असंच राहणार आहे. यात एक इन ॲडिशन म्हणजे तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते डिप्रेशनमुळे, असा एक अंदाज आहे. आपण जर नवीन वर्षामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी असा सीझनल अंदाज जर बघितला या पिरियडचा, तर थोडा अहिल्यानगरमध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये 1 तारखेला आणि 4 तारखेला काही थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस या आठवड्यात दाखवलेला आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये 7 तारखेपर्यंत पावसाची नोंद दाखवलेली नसली तरी नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आहे, जी यामध्ये आत्ता दाखवण्यात आलेली नाही. ग्लोबल ट्रॉपिकल हजार्ड आउटलुक बघितलं तर यामध्ये आपल्याला तसं भारताच्या आजूबाजूने कुठल्याही प्रकारची सिस्टम विकसित होईल असं 20 जानेवारीपर्यंत तरी वाटत नाही. मात्र 21 जानेवारी ते 27 जानेवारीच्या दरम्यान श्रीलंकेच्या आजूबाजूने थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण त्याचा काही परिणाम भारतीय हवामानावर होतो का ते आपण बघणार आहोत. परंतु भारतावर लगेचच जानेवारीमध्ये कुठल्याही प्रकारची वादळी परिस्थिती परिणाम करणार नाही. आपण जर थंडी संदर्भातला अंदाज बघितला तर 8 तारखेला उद्या विदर्भात थंडी राहण्याची शक्यता आहे. विदर्भात 9 तारखेला थंडी असेल, परंतु 10 तारखेपासून पुढे हवामानात बदल होत असल्यामुळे महाराष्ट्रातील थंडी बऱ्याच अंशाने कमी होईल आणि जवळपास ही कमी होणारी थंडी 15, 16, जवळपास 17 तारखेपर्यंत कमी आहे आणि खास करून 17 तारखेला सर्वाधिक थंडी कमी होते. म्हणजे थोडं उष्णतेचा प्रभाव जाणवतोय. म्हणजे एवढी अचानक थंडी का गायब होते, तर त्याचाही अंदाज आपल्याला बांधावा लागणार आहे. त्या संदर्भात अंदाज बघितला तर एक डिप्रेशन बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार झाले, ते श्रीलंका, तामिळनाडू, केरळच्या दिशेने सरकते. त्यामुळे जवळपास 9 तारखेला हे दक्षिण भारताच्या काही राज्यांवर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि याचा प्रभाव केरळ, तामिळनाडू, श्रीलंका याच भागावर आहे. परंतु आपल्याला दिसते की 12 तारखेला आपल्याला थोडं दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ परिस्थिती दिसते. त्यामुळे थोडं स्थानिक वातावरण ढगाळ स्वरूपात तयार होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरते का असं बघावं लागणार आहे. त्यानंतर आपण बघतो 15 तारखेला उत्तरेला एक नवीन WD सरकतोय. बाकी तसं विशेष वातावरण नाही आहे, परंतु अरबी समुद्रात काही स्थानिक वातावरण असल्यामुळे त्याचा भारतीय हवामानावर काही परिणाम होतोय का ते बघावं लागणार आहे. कारण गुजरात, महाराष्ट्रामध्ये थंडी कमी होते, याचा अर्थ 17-18 तारखेच्या दरम्यान काहीतरी हवामानात बदल होणार आहे. एक आता स्पष्ट जाणवू लागलं आहे की उत्तर भारतातील WD आणि दक्षिण भारतातील वातावरण यांच्यामध्ये काहीतरी ट्रप तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर दक्षिण, सांगली, कोल्हापूर भागात या आठवड्याभरामध्ये काहीतरी पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. 12 तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या अंदाजानुसार डिप्रेशनचा प्रभाव पडण्याची शक्यता असून अहिल्यानगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर भागात
पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 13 तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात हे थोडं वातावरण नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूरच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे बीड पूर्व भागामध्ये. मॉडेलने सध्या केवळ 2 दिवस हे वातावरण दाखवलेलं आहे, त्यामुळे या वातावरणात बदल होऊ शकतो. आपण बघतो नंदुरबार ते मालेगावच्या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती आहे आणि ती उद्या मात्र विशेष वातावरण कुठेही दाखवण्यात आलेलं नाही आहे. अति उंचीवरील ढग महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला यायला सुरुवात होईल, त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जेव्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होते तेव्हा एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा देखील अंदाज नाकारता येत नाही. आपण 10 तारखेला देखील तीच परिस्थिती बघतो. पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण 10 तारखेपासून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, सोलापूर पूर्व भागामध्ये असू शकते. शेवटी हे वातावरण किती प्रमाणात प्रभावी ठरतंय, किती पुढे सरकतंय, या सर्व बाबी महत्त्वाच्या राहणार आहेत. हवामानात आपल्याला माहिती आहे सातत्याने बदल होत असतात, त्यामुळे आपण 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत तसा पावसाळी अलर्ट दिलेला आहे. 11 तारखेला देखील आपल्याला सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा भागामध्ये वातावरण बदलाचा अंदाज आहे. 11 तारखेला रात्री देखील हे वातावरण या भागामध्ये असणार आहे. 12 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, अगदी नाशिकपर्यंत घाटमाथ्यावर याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. आत्ताच्या अंदाजानुसार अहिल्यानगरचा काही भाग, बीडचा काही भाग, सोलापूर, साताऱ्याचा काही भाग, सांगलीचा काही भाग या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत असणार आहे. 12 तारखेला या ढगाळ परिस्थितीचा आणि पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात अगदी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, पश्चिम महाराष्ट्र असा असणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार तरी सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे आपण या सर्व अंदाजावर लक्ष ठेवून आहोत. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.